आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस कार्यक्रम उद्या 21 मे रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधाबाबत प्रतिज्ञा देणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील वीज वितरणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी महावितरण सध्या 322 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी आराखडा राबवत असून त्यापैकी 316 कोटींची कामं प्रगतीपथावर आहेत. यामध्ये सिडबी आणि विशेष सहाय्य योजनेचा मोठा वाटा आहे. विशेषतः नागपूरच्या दक्षिण पश्चिम भागात ओव्हरहेड वीज तारांचं रूपांतर भूमिगत वाहिनीमध्ये करण्याचं 46 कोटींचं काम 100% पूर्ण झालं असून यामुळे तांत्रिक बिघाड आणि पावसाळ्यातील संभाव्य अपघात पूर्णपणे टळणार आहेत. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना आणि रत्नागिरी जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 3ऱ्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत दिव्यांग जलतरणपटू शुभम दत्ता आणि कबीर राऊत यांनी थरारक आणि ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दिव्यांग गटातील या दोन्ही धाडसी जलतरणपटूंनी 1 किलोमीटरचं सागरी अंतर निर्धारित वेळेत पूर्ण करून पहिल्या 10 स्पर्धकांमध्ये स्थान पटकावलं. हे दोघेही नागपूर येथील NIT जलतरण केंद्रावर नियमित सराव करतात. गौरी शिंदे म्युझिक अकॅडमीच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त हिंदी मराठी गीतांचा सुमधुर कार्यक्रम कोरस का जादू 2 शुक्रवार 22 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उच्च न्यायालय मुंबईचे निवृत्त न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर, स्माईल ट्री फाउंडेशनच्या संचालक स्वाती मंजारी आणि मुकेश बोरीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महिला आणि बालविकास विभागांतर्गत कार्यरत चाइल्ड हेल्पलाईन 1098 आणि जिल्हा बालसंरक्षण कक्ष बुलढाणा यांनी मागील एका महिन्यात जिल्ह्यातील तब्बल 24 बालविवाह रोखण्यात यश मिळवलं आहे. बालविवाह प्रतिबंधासाठी प्रशासनानं ॲक्शन मोडमध्ये काम करत विविध यंत्रणांच्या समन्वयातून ही कारवाई केली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र आपण रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.